नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण घरच्या घरी बटर कसे बनवायचे हे पाहणार आहोत। अगदी 10 मिनिटात होणारे हे बटर अतिशय झटपट तयार होते आणि चवीला देखील अतिशय छान लागते। यासाठी इथे मी 1 वाटी साजूक तूप घेतले आहे। त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे व 2 चिमूटभर सोडा लागणार आहे। सर्वात अगोदर आपण बटर सेट करण्यासाठी एक डब्बा सेट करून घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे फूड रॅप किंवा ॲल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपरचा उपयोग करून खाली हा डब्बा सेट करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे तिन्हींपैकी कुठलाही पेपर नसेल तर तुम्ही अगदी अशी प्लास्टिकची बॅग देखील वापरू शकतात। इथे मी प्लास्टिक बॅगचाच वापर करून तुम्हाला बटर सेट करून दाखवत आहे। अशा प्रकारे डब्बा हा आता आपला सेट झाला आहे। तुम्ही डब्यात बटर सेट न करता बटर क्यूब्स अशा प्रकारे चॉकलेट मोल्ड मिळतात त्यात देखील सेट करू शकतात। आता सर्वप्रथम आपण इथे 1 वाटी साजूक तूप घेतले आहे। आपल्याला साजूक तूप हे थोडेसे वितळून घ्यायचे आहे। आता साजूक तूप हे वितळून आपले रूम टेम्परेचरला थंड करून घेतले आहे। त्यानंतर वितळून थंड केलेले तूप हे आपल्याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचे आहे। त्यावर आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। तुम्ही मीठ हे तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकतात। त्यानंतर आता आपल्याला या मिश्रणात फूड कलरचा वापर करायचा आहे। बटर जे आपल्याला बाजारात मिळते ते बटर हलक्याशा पिवळ्या रंगावर असते। इथे तुम्ही पावडर कलर किंवा लिक्विड कलर कुठलाही कलर वापरू शकतात। इथे मी लिक्विड कलरचा वापर करणार आहे। तुमच्याकडे रंग अवेलेबल नसेल तर तुम्ही त्यावेळी चिमूटभर हळदीचा देखील वापर करू शकतात, परंतु हळद ही उपवासासाठी चालत नाही हे लक्षात घ्यायचे आहे। इथे मी 1 थेंब रंग घालून घेतला आहे। आता यानंतर आपण 2 चिमूट भरून सोडा घालणार आहोत। सोडा घातल्याने बटर हे छान फ्लफी आणि मऊसूत असे तयार होते। आता सोडा घालून घेतल्यानंतर आपण हे मिश्रण छान असे एकदा हलवून घेणार आहोत। मिश्रण छान हलवून घेतले की त्यावर आपण आता आईस क्यूब घालून घेणार आहोत। इथे मी साधारण 6 ते 7 आईस क्यूब घालून घेतले आहे। आता आईस क्यूब घालून झाले आहेत। त्यानंतर आपण हे मिश्रण कंटिन्यू बीट करणार आहोत। बीट करण्याची प्रोसेस ही फार फास्ट करायची आहे, म्हणजे आपले हे बटर छान फ्लफी स्मूथ असे तयार होते। तुम्ही इथे बघू शकता साधारण 2 ते 3 मिनिटात छान फ्लफी मिश्रण आपले हे तयार होते। आता शिल्लक राहिलेले आईस क्यूब आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे व त्यावर जमा झालेले जे पाणी असते ते देखील बाहेर काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छान स्मूथ असे आपले हे बटर तयार झाले आहे। आता बटर हे आपण एका डब्यात सेट करून घेणार आहोत। बटर हे छान असे आता सेट झाले आहे। त्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बटर हे बटर क्यूब्सच्या फॉर्म मध्ये देखील स्टोअर करू शकतात किंवा तयार करू शकतात। इथे मी चॉकलेट मोल्ड मध्ये देखील बटर सेट करण्यास ठेवले आहे। आता हे बटर आपण फ्रीज मध्ये साधारण 10 मिनिटांसाठी सेट करणार आहोत। 10 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता डब्यामधील बटर हे अतिशय चांगल्या प्रकारे असे सेट झाले आहे। अगदी 10 मिनिटात आपले होममेड बटर तयार होते। तुम्ही इथे बघू शकता अगदी बाजारात मिळते तसेच आपले बटरचा हा क्यूब तयार झाला आहे। त्यानंतर चॉकलेट मोल्ड मध्ये ठेवलेले देखील बटर आपले सेट झाले आहे। ते देखील आपण सुरीच्या किंवा फोकच्या सहाय्याने बाहेर काढायचे आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर तुम्ही बटर क्यूब सेट करून ठेवले तर तुम्हाला वापरण्यास देखील अतिशय सोपे जाईल। इथे तुम्ही बघू शकता बटर क्यूब अतिशय छान असा कट होत आहे। अगदी स्मूथ असे हे आपले बटर तयार झाले आहे। टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकता अगदी बाजारातून आणतो तसेच हे बटर आपले तयार झाले आहे। घरच्या घरी अगदी झटपट तयार होणारे हे बटर तुम्ही नक्की ट्राय करा व बाजारातून न आणता असेच घरच्या घरी तयार करून एन्जॉय करा। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत शेअर करा व अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल व चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।